सर्वांना जय फेरा. बघू शकता कसा झणझणीत असा मस्त चिकन रेसिपी तुम्हाला आता मी शेअर करते. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलंय आणि ह्यात मी अख्खे 4 लसूण टाकते. तर तुम्हाला अजून टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि एक इथे असा मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे असे छोटे तुकडे करून टाकते. छोटे म्हणजे मीडियम साईजमध्येच. एका कापाचे 2 ते 3 तुकडे, 2 तुकडे असे 8 तुकडे झाले. लसूण असं खायला खूप छान लागतं, मला तर खूप आवडतं आणि घरात पण सर्वांना खूप आवडतं. मी 4 तुकडे टाकलेले आहेत. 4 लसूण टाकलेले आहेत. आणि त्यानंतर इथे आज आपण बनवणार आहोत मातीच्या भांड्याचं जेवण. तर इथे मी तर मातीचा भांडा स्वच्छ करून ठेवलेला आहे. हा भांडा माझा खूप जुना आहे, म्हणजे 4-5 वर्ष झालेली आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर इथे मोठे साईजचे 2 कांदे तर असं बारीक कट करून घ्यायचे आहेत. मस्त पातळच कापून घ्यायचे आहेत. मातीचं भांडं असलं की जेवण चुलीवर बनवावं लागतं. चुली आग जास्त लागते. गॅसवर टोप लवकर तापला जात नाही मातीचा, आणि एकदा तापला की तो लवकर थंड सुद्धा होत नाही असं असतं. म्हणून आरामात शिजणार आहे चिकन. गॅसवरच बनवणार आहे. तर इथे मी आता 8-9 अशा लसणाच्या पाकळ्या टेचून घेते. बघू शकता असं मस्त टेचून घेतलेले आहे. तर गॅस चालू करून आता आपण टोप ठेवून देतोय. मातीचे कढई मातीची, ती आता तापण्यासाठी खूप वेळ जाईल. आता बघू शकता तुम्ही यातनं असं धूर निघायला चालू झालेला आहे. तर त्यात मी आता टाकते तेल टाकून घ्यायचा. तेल पण गरम करायचं आहे. मातीच्या भांड्यात असं पण जेवण बनवा छानच लागतं, पण ही रेसिपी तर सर्वांना खूपच आवडली. आता इथे मी कांदा टाकून घेते तेलात. अशा प्रकारे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण खूप छान लागतं. मस्त झणझणीत झालेलं चिकन, एकदमच भारी झालेला. आणि त्याच्यासोबत मी बनवलेले कोंबडी वडे, ते रेसिपी मी तुम्हाला शेअर नाही केली. जर तुम्हाला कोंबडी वड्यांची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला रेसिपी दाखवेन. इथे आता कांदा सुद्धा चांगला तडतडतोय, मस्त शिजवून घ्यायचं आहे. ह्याला मऊ तर झालेला आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन असं कलर येईपर्यंत शिजवायचा आहे. तर आता मी यात लसूण ठेचलेला ते टाकून घेते. असं चांगलं आता मिक्स करून घेते. चांगलं शिजवून घ्यायचं आहे लसूण आणि कांदा. इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर असा गुलाबी झालेला आहे. तर आता आपण अजून शिजवून घेतोय. मस्त. तर इथे कांदा मस्त असं गोल्डन झालेला आहे बऱ्यापैकी. त्यात मी अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकते. त्यात लसूण जास्त टाकायचं होतं म्हणून मी लसूण ठेचून सुद्धा टाकला. आणि आता अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकते. तर ही पेस्ट पण चांगली शिजवून घ्यायची आहे. मस्त चांगलं शिजवून घेतोय. आणि याच्यात मातीचं भांडं आहे तर चमचा सुद्धा लाकडाचाच पाहिजे. माझ्याजवळ होता पण तो तुटला गेला, म्हणून मी आता हा चमचा घेते. कारण की हा चमचा आणि आपण असं जोरात असं घाटा मारतो वगैरे तर तो जोरात आपण असं ठोकला पण जातो ना, त्यामुळे भीती वाटते. म्हणून तुमच्याकडे मातीचे भांडे असतील तर लाकडाचे चम्मच वापरा. तिथे मी आता घातला गरम मसाला, त्यानंतर हळद, त्यानंतर इथे मी घातली मिरची पावडर थोडीशी, त्यानंतर घरचा मसाला 2 ते 3 चम्मच, अगरी मसाला आहे हा. आणि त्यानंतर मी आता इथे टाकते धना पावडर. आता सर्व मसाले चांगले शिजवून घेते. मस्त शिजून घ्यायचे आहेत.
चांगला शिजवून घेतला मसाला. बघू शकतो तुम्ही मसाला बुडबुडे यायला चालू झालेला आहे. असंच मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी यात टाकते चिकन. चिकन टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण यात चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि मातीच्या भांड्यात काही पण बनवा खूप छानच लागतो. बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे चिकनला. मस्त. आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जसं मिक्स करतो तसा कलर अजून उठून दिसतोय. तर आता आपण झाकण देऊन फास्ट गॅसवरच शिजवतोय 1 मिनिट तरी. मी बघू शकता इथे मस्त वाफ निघली आहे. त्याला आता परत मिक्स करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घेते. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकायचं आहे. ते मी असं उकळलेलं पाणी घेतलेलं आहे. गॅस फास्ट ठेवूनच आपण शिजवून घेणार आहोत. बघू शकता कलर किती छान आलेला आहे. बघता असं वाटतं एकदम झणझणीतच रस्सा झालेला आहे हा. पण अजून झालं नाहीये चिकन. तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावर झाकण देऊन याला उकळी येण्यासाठी ठेवून देतोय. तुम्ही तर इथे बघू शकता मस्त उकळी अशी आलेली आहे. त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण देऊनच शिजवायचं आहे. बऱ्यापैकी इथे चिकन शिजलेलं आहे. तरी अजून आपण आता झाकण देऊनच शिजवणार आहोत आणि गॅस फास्टच ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही इथे मस्त रस्सा जाड झालेला आहे. परत झाकण देऊन शिजवायचं आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. चिकन मस्त शिजलेला आहे. वास पण पूर्ण घरात झालेला आहे. तर यात आता मी टाकते खोबऱ्याचं वाटण. मिक्स करून घेते. आणि आता आपल्याला याला स्लो गॅसवर शिजवायचं आहे. ते झाकण देऊनच आपण स्लो गॅसवर याला शिजवून घेतोय. 1-2 मिनिटांनी तुम्ही बघाल तर ते चिकन मस्त आता रेडी आहे. आणि याला आता आपण बारीक गॅसवर ठेवणार आहोत. अजून तर तुम्ही आता इथे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे चिकनला सर्व बाजूने. चिकन तर इथे आता खाण्यासाठी एकदम रेडी आहे. परत मी झाकण ठेवून थोडं शिजवलं. बघू शकता चिकन एकदम असं मऊ झालेलं आहे. आम्हाला असं चिकन आवडतं. तर गॅस मी केली बंद आणि वरून टाकली मस्त कोथिंबीर बारीक कापून. आता तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेली आहे तरी अशी उकळी आली असं वाटतं की गॅस चालूच आहे. पण नाही, मातीचा भांडा एकदम गरम असतो. तो काय आता 10-20 मिनिटं तरी त्याला अशी उकळी चालूच राहिली. ते बघू शकता तुम्ही किती छान अशी तडी आलेली आहे. खाण्यासाठी चिकन रेडी आहे मस्त.